नमस्कार. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. कारण म्हणजे पंढरपूरची वारी. आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि देहू इथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठू नामाचे गजर करत वारीमध्ये सहभागी होतात. आषाढी एकादशी दिवशी पालखी पंढरपूरला पोचते. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. तसेच जे भक्त वारीला येऊ शकले नाहीत ते देखील उपवास करतात आणि विठ्ठलाची पूजा करतात. देव शनी एकादशीपासून सुरू होणार चातुर्मास. आषाढी एकादशीला देव शनी एकादशी असे म्हणतात. याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. देवांचे रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढी महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण म्हणून दक्षिणेस सुरू होते, म्हणजे देवाची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशनी देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. देवाच्या या निद्राकालात प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. या असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी व्रत साधना केली जाते. या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्री विष्णू श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. 4 महिने देव झोपणार, पण या 4 राशींचे भाग्य उजळणार. देवशनी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू चातुर्मासाच्या 4 महिन्यात योग निद्रामध्ये जातात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही. चातुर्मास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष आहे. यावेळी हे 4 महिने काही लोकांचे भाग्य उजळणार आहे. यावर्षी चातुर्मासाच्या महिन्यात 4 राशींच्या लोकांचे भाग्य चांगले राहील. देवशनी एकादशी पर शुभयोग. चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजे 17 जुलैला देवशनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभयोग आणि शुक्ल योग असे अनेक शुभयोग तयार होत आहे. हा योग 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणलेले. चातुर्मास 17 जुलै ते 12 नोव्हेंबर 2024 हा काळ कोणत्या राशींच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे ते जाणून घेऊया. मेष. हे 4 महिने तुमच्यासाठी खूप खास आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनात सकारात्मकता आणि आनंद वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. वृषभ. देवशनी एकादशी वृषभ राशींच्या लोकांच्या जीवनातील सुवर्ण काळाची सुरुवात करेल. तुमच्या सर्व समस्या संपतील. नवीन नोकरी मिळेल. उत्पन्न वाढेल. करिअरसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. सिंह. सिंह राशींच्या लोकांसाठी हे 4 महिने फलदायी आहेत. तुमचे काहीही मोठे काम पूर्ण होऊ शकते. धन, पद आणि प्रतिष्ठाही वाढेल. तुमचे उत्पन्नही वाढू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे. कन्या. कन्या राशींच्या लोकांवरही भगवान विष्णूची कृपा असेल. या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रगतीचे मार्ग खुले होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात लाभदायक काळ आहे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.